लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना, किती योजना आम्ही केल्या, किती योजना केल्या. या मुंबईमध्ये एंट्री टॅक्स टोल एंट्री बंद केली. कितीतरी योजना, किती सांगणार, पूर्ण दिवस कमी पडेल. आणि म्हणून एकनाथ शिंदे हात देणारे, दोन्ही हात देणारे आहेत. कधी म्हणाला नाही माझे हात रिकामे आहेत, माझे हात खाली आहेत, कधी नाही बोलला. नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलं. फक्त माझे 2च हात नाहीत, हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत ना. हात वर करून दाखवा. हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात, हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे. हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर आहे. ही माझी संपत्ती आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपर्टीचा नाही. प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या. मला म्हणाले तुम्ही कशावर क्लेम करणार. बोललो बिलकुल कशावरही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 कोटी रुपये तुम्ही दिले. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी दिले. 450 कोटी. 60 ते 70 हजार लोकांचे प्राण वाचवले. कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो. कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली, तिच्या हातात छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय झालं. ती हिंदीत बोलू लागली. म्हणालो क्या हुआ. बोले इसका नाम दुआ है. तो क्या, मला वाटलं प्रॉब्लेम काय तुझा. बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए इसलिए इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. एकनाथ शिंदेने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही. ती मुस्लिम समाजाची मुलगी होती. कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही. माझ्या हातात काय नाही, असंच माझ्या हातात काय नाही. अरे कधीतरी. आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं. कुठे गेली एवढी माया. लंडनला कुठे गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. 5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण. आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला सांगा.
तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण उत्सव परंपरा संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये.